तर चला जाईन हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर म्हणलं आज व्हिडिओची सुरुवात थोडंसं वेगळं करावी. मी आज करून घेतली होती गॅसची पूजा. हे पहा असं इथं का तर काहीच नाही, असंच मनात आलं की चला करावं आणि तुम्हाला पण दाखवावं. कारण आपल्या व्हिडिओची सुरुवात जर चांगली पॉझिटिव्हिटीने झाली तर तुम्हाला पण बघायला चांगलं वाटतंय. व्हिडिओ बघायला की बाबा सुरुवात कशी आहे व्हिडिओची की चांगली असावी, काहीतरी वेगळं असावं बघण्यासारखं. आणि ते झाल्याच्यानंतर मी करून घेतली देवाची देवपूजा. फुलंच मिळालेली आहेत. आता मे महिना आहे, उन्हाळा आहे, त्याच्यामुळे फुलं काही मिळेनात बघा. ताईंनो नवीन ताई जॉईन झालेल्या आहे त्यांच्यासाठी दाखवत आहे. तर हे पहा आपलं नारळासाठी हे पहा एवढं आलं आहे. आता वल्ला कपडा ह्याला लावायचा आहे नारळाला. मला छान आता उमललं आहे, काढला आहे मी. ते वल्ला करून लावायचं आहे का ताई. नेहमी मला लाईव्हमध्ये सांगतात की ताई त्याला हो लावते. रश्मीताई त्यांचं नाव तर लावते बरं का. मी आत्ता पूजा झाली जस्ट, तर आता लावते त्याला. मी कपडा लावून घेते. इकडं महाराजाची पण पूजा करून घेतली मी. आणि चला आता चहा ठेवते. तर चला सकाळची वाजलेली आहेत आता 6:40 झाली. तर माझं सगळं आवरलं आहे. आज स्वयंपाक नव्हता तर म्हटलं मग पूजा करून घ्यावी. पूजा करून घेतली. एकीकडे ठेवलं दूध तापवायला, दूध हे तापवायला ठेवले. एकीकडे चहा ठेवला. ह्याच्यात मला ना दूध ह्याच्यासाठी ठेवलं की मला लावायचं आहे आता दही. कारण उन्हाळा आहे. उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात कमी, पण उन्हाळा आणि पावसाळा तर कंपल्सरी दही खातेच. आणि दही शरीरासाठी चांगलं असते ताईंनो. तर चला आपल्याला आज स्वयंपाक काहीच केलं नाही. सकाळी आपल्याला बनवायचे आलूचे पराठे. तर आलूचे पराठे नुसते आलूचे नाही बनवायचे, ते पौष्टिक बनवायचे. आपण त्याच्यामध्ये टाकायचं हे असं एक मोठं गाजर खिसून घेतलं आहे मी. हे गाजर घालून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि हे आहे आपला कढीपत्ता. तरी कढीपत्ता पण थोडा म्हणजे असं थोडंसं का असं 1:2 असे करून घ्यायचे. आणि कढीपत्ता पण ह्याच्यात घालून घ्यायचा. कोथिंबीर नाही येता येईल कारण आता हे आपला उन्हाळा आहे. कोथिंबीर 10 रुपयाची इतकीच द्यायला लागलेत. 10ची तर पहिली गोष्ट तर देईच नाहीत, आणि दिली तर उगं सुकलेली एवढी द्यायलेत. त्याच्यापेक्षा नाही घेतलेली बरी. आपला कढीपत्ता घालायचा भरपूर असा. हे पहा चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार हे मीठ आपलं. कणिक मळून घेतली आहे, दाखवते तुम्हाला. अगोदरच मळून ठेवली कारण भिजती चांगली म्हणून छान येतात पराठे. तर चला. आणि हे जे आहे त्याच्यात लसण भरपूर घातला आहे, मिरच्या हिरव्यागार मस्त अशा. आणि हिरव्या मिरच्याचेच करते मी प्रत्येक वेळेस, लाल तिखटाचे करत नाही ताईनो. तुम्ही जर लालचे करत असाल तर एकदा बघा करून. हिरव्या मिरच्याचे चवीला छान लागतात आणि छान पण होतात. तर चला ह्याला घेते मिक्सरला फिरवून. आता मी ह्याला ठेवते बाजूला. तर हे मिक्सरला मिरच्या अशा फिरवून घेतल्या. मिरच्या भाजायच्या नाहीत, कच्च्यात टाकायच्या. जरा जास्तच होईल आता, कमीच करते होता येईल ना. नको एवढं राहू देते. संध्याकाळी भाजीला वगैरे होते टाकायला. जास्त तिखट झालं तर मुलं खायचे नाहीत बाई. काय करू पुन्हा. लेकरांसाठी तर करायली आज सुट्टी म्हणून घरी. तर म्हटलं वेगळं स्वयंपाकच केला नाही बघा ताईनं आज सकाळी. हे असं करायचं होतं म्हणून. आणि कालच्या दोशा देखील ते का तुम्हाला जसं की दाखवलं व्हिडिओमध्ये. तर त्या दोशाचं उरलेलं दोशे होते, पीठ होतं. तर आमच्या दोघा-तिघांचा झाला नाश्ता त्या पिठात. लाईट जाते काही की. तर जिरे राहिली होते, जिरे टाकून घेतले ताईंनं. तर नुसते आलूचे नाही बनवायचे पराठे. आलूचे पराठे बनविताना पण असं टाकायचं व्यवस्थित सगळं, म्हणजे पौष्टिक टाकायचं सगळं. तर छान होते पराठे ताईंनो. चला मिक्स करून घेते ह्याला. हाताने मिक्स नाही करत कारण मिरच्या आहेत. आणि हाताची आता ऊन बी लई भरपूर आहे. आता 12:30 वाजून गेले तर उशीर झाल्यामुळं ऊन भरपूर आहे. हाताची आग होईल. त्याच्यामुळे मी काय करायले बघा असं चमच्यानं मिक्स करून घ्यायले. दिसायले का ताईंनो तुम्हाला. हे पहा मस्त असे किती छान झाले बटर आपलं. मीठ घातलं, जिरे घातले, मस्त अशा हिरव्या मिरच्या घातल्या, गाजर घातलं. आणि टेक्स्चर पण ह्याचं छान येतं आहे बरं का. असं आपण गाजर ते घातलं का तर केल्याच्या नंतर पण जर दिसायला व्यवस्थित असेल ना तर माणसाला खाऊ पण वाटत आहे ना. तर त्याच्यामुळे थोडंसं गाजर वगैरे घातलं तर ग्रीन आणि ऑरेंज असं बघा कसं दिसायले छान वाटायले की नाही. टेक्स्चर पण छान आलं आहे ह्याला. तर चला आता काय करून घेते, अगोदर दह्याची चटणी करते. तर मी बनवत आहे आपलं घरचं दही आहे, जसं की तुम्हाला काल दाखवलं होतं. तर दह्याची चटणी बनवायची मला. तर खूप सुंदर लागते बघा ताईंनो पराठ्यासोबत. ह्याच्या आधी पण मी सांगितलेले, पण आता नवीन ताई जॉईन व्हायल्यात ना, तर त्यांच्यासाठी सांगते की मी ढोकळ्यासोबत धपाटे केले, धपाट्यासोबत पराठे केले, पराठ्यासोबत. तर मी अशी दह्याची चटणी करत असते बघा ताईंनो. त्याच्यात काय काय घालायचं तर थोडासा शेंगदाण्याचं कूट घालायचं असं. हे पहा 1 चमचा. तुम्हाला आवडेल तसं घाला, पण शेंगदाण्याचं कूट कंपल्सरी आहे ताईंनो. थोडीशी साखर घालायची. आपला
तुम्हाला जशी पाहिजे तुमच्या चवीनुसार घाला ताईंनो. तुमचं दही जर आंबट असेल तर जास्त घाला, आणि दही जर नॉर्मल असेल तर कमी घातली तरी पण चालते. चवीनुसार मीठ घाला, जसं तुम्हाला लागतंय तसं. मी जसं मला लागतंय तसं घालायले. हे पहा, तुम्हाला जसं लागतंय तसं तुम्ही मीठ घाला. आणि एकदा करून बघा दह्याची चटणी. दही नाही खाणार माणूससुद्धा दही खाते अशी चटणी जर केली तर. लांब कशाला, आपलं घरचंच उदाहरण आहे. जय अजिबात दह्याला बघतसुद्धा नाही आतासुद्धा, पण अशी चटणी जर केली का तर त्याला एकट्यालाच भरपूर लागते, त्याला खूप आवडते अशी चटणी. तर चला, हे झालं आता सगळं. त्या चटणीला काय करते, तडका देऊन घ्यायचा थोडासा. ह्याला काय करायचं, हे असंच राहू द्यायचं, ह्याला कालवायचं नाही. कालवायचं कधी तर ह्याला तडका दिल्याच्यानंतर तर हे पहा, अशी एक मिरची घालायची ह्याच्यामध्ये. तुम्हाला खायची तर खा, नाही तर त्याची चव उतरते बरं का ताईंनो चटणीमध्ये. तर हे पहा व्यवस्थित, आणि छान दिसायला पण छान दिसते. असं वरी मिरचीचं असेल तर खूप छान वाटतंय. इथले लोक ना खातात ताईनं ही मिरची. ह्याच्यातली प्रत्येक भाजीला अशी मिरची टाकते ती 1-2, आणि ह्याच्यावर दही किंवा मग मीठ टाकायचं खाताना आणि खायची आपल्याला जर आवडत असेल तर. आता आपल्यात तर कोणी खात नाही, पण चला छान वाटतंय असं, त्याच्यामुळे मी घातली. छान वाटायली की नाही अशी दह्यावर ही मिरची अशी चटणी. चला, चटणी तयार झाली. आता चटणी ठेवते बाजूला, आणि आता करून घेते मी पराठे. तर तयार झाले आपले आलूचे पराठे. हे पाहू शकता, हे सुंदर असे पराठे. मस्त असे, खूप छान टेक्चर आले, चवीला पण छान झाले. ही आपली दह्याची चटणी. तर नक्कीच सांगायचं ताईंनो की पराठे आणि चटणी कशी झाली, ते रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला, रेसिपी आवडली का? आवडली असं तर नवीन चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर कमेंट करा, पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन नवीन रेसिपींसाठी पुन्हा आपल्या चॅनलवर या ताई दादांनो. तर चला ताईंनो,